नमस्कार मित्रांनो, मी धीरज जिंगरे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आपले व्लॉग खूप लेट होत आहेत, तर काही गोष्टी चालू आहेत. सध्या मी एक फोरेक्सचा क्लास लावलाय. आता मला मार्केट सुरू करायचे. ज्यांना माहीत नसेल त्यांच्या माहितीसाठी, माझं आधी कपड्याचं दुकान होतं, ते मी आता बंद केले. आणि आपण 2-2.5 वर्ष झाले कॅब चालवतोय आणि आता आपण मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये एंटर करतोय. म्हणजे एंटर आधीपासून केलंय, पण आता मी क्लास वगैरे लावलेत. सो त्यामुळे कॅबला आता मी जास्त वेळ देत नाहीये. थोडा वेळ करतोय, नाही असं नाही काम. 2-1 हजार, 2,500, 1,500, 1,800 जसं जुळेल तसं नाईटला निघून आपलं एक 4-5 वाजेपर्यंत, सकाळी रात्री निघून 12-11-12 निघायचं. एक 5-6 वाजेपर्यंत करायचं, 2-3 तास झोपायचं आणि 11 वाजता माझा क्लास असतो. तर सध्या असं रुटीन चालू आहे. सो आज मला थोडा वेळ मिळाला. आता आपण पुणे स्टेशनची 11ला निघालो, 11-11:30 निघालो होतो. घरातनं निघाल्याच आपल्याला एक ट्रिप मिळाली स्टेशनची, 272 रुपये ठीक आहे घेतली. आणि इथनं आपल्याला हडपसरपासून आता एअरपोर्टची रिझर्वेशन आहे 1 वाजून 10 मिनिटाला. 12 किलोमीटरचे 388 रुपये. सो म्हणलं चला ऑन द वे जे मिळेल ते घेऊ. तर आता आपल्याला आणखी पुढे 3 ट्रिप आहेत माझ्याकडं. 1500-1600 रुपयाचं काम आहे हातामध्ये. आता एखादी कॅन्सल नाही झाली तर ठीक. तर बघूया, 5:15 पर्यंत आहे. तर सध्या मी मार्केटचा अभ्यास चालू केलेला आहे आणि एवढं ते एक 2-4 दिवसामध्ये ट्रेडिंग पण सुरू करणार आहे. तर त्याचेच अपडेट साठी मी थोडं थांबलो होतो. त्याच्यामुळे आपले ब्लॉग कंटिन्यू येत नाही आहेत. तर इथून पुढे आता मी ट्राय करेल कंटिन्यू ब्लॉग द्यायची. तर बघूया आज आपण आता आपलं दिवसभरात ऑन द वे आपल्याला एक पुढची जी रिझर्वेशन आहे 1:10ची हडपसरपासून. तर कोरेगाव पार्कपासून आपल्याला एक ट्रिप पडली 10 किलोमीटरची, 166. कस्टमरला म्हणलं, फोन लावला, फोन काय लागला नाही, गाडीत बसली तेव्हा सांगितलं असं असं आहे, मीटरने काम होते, 210 रुपये बिल होईल. ठीक आहे म्हणले, ऑनलाईन पे केलेले आहे, बाकीचं जेवढं वाढेल तेवढं देतो. तर वरचे 50 रुपये आपण कस्टमरकडनं घेतलेत. आज आपण गॅस भरलेला नाही, 4 गाड्या आहेत आपल्याकडं, 2 गाड्या पेट्रोल आहे. तर बघूया किती मॅनेज करता येते, कितपर्यंत आपण खचतोय. नाही, मी आधी गॅस भरतो, पण मला डायरेक्ट ट्रिप पडली स्टेशनची, त्यामुळे मग मी विचार नाही केला. म्हणलं चला अर्धी टाकी आहे, बघूया किती काम होईल तेवढं होईल. तर बघूया पेट्रोलवर काय करता आलं तर थोडंसं बघू लास्टला शेवटी. तर आता आपण कस्टमरच्या लोकेशनला चाललोय. आलोय आपण एअरपोर्टला, कस्टमरला सोडलं. तर 388 रुपये मिळाले आपल्याला 12 किलोमीटरचे आणि मोकळं एअरपोर्ट. कॅब नाही आहे. जर पुढची ट्रिप मला नसती तर आपण इथनं तर नक्कीच ट्रिप पडली असते आपल्याला आता. पण आपल्याला परत 11.5 किलोमीटरची 397 रुपये डेक्कन रोड पासून एअरपोर्ट यायचे 2:30 वाजता. आता वाजले 1:30-35. तर बघूया, आपण इथनं आता निघू आणि पुढं आपल्याला मग परत इथं यायचे. आणि आज गॅस भरलेला नाही, 3 गाड्या CNG आहे, 2 गाड्या पेट्रोल आहे, त्याच्यावरच चालले. तर बघूया ऑन द वे जर आपल्याला कुठं पेट्रोल मिळालं तर आपण बघू. गॅसला तर सगळीकडे आहे ना रांगा आहेत, असे तास लागल असे. तर नेक्स्ट टाइम आपण उद्यापासून फुल, घरापासूनच फुल करून येऊ. आणि उबेरवाल्यांनी आणखीन एक चालू केले नवीन, रिझर्वेशन ट्रिपला आधी 15 मिनिटं आधी लोकेशन यायचं. आता त्यांनी ते बंद केले, 5 मिनिटावरच केले. तर एकदम कट टू कट आहे ना, लोकेशन शोधत जावं लागते, मॅप शोधून लोकेशन टाका. ते थोडंसं हेक्टिक झाले. तर ठीक आहे, थोडंसं फ्रेश होतो आणि निघतो लोकेशनला. तर आलोय आपण डेक्कन रोडला थांबलो येऊन. टाइम आहे आणखी 20-25 मिनिटं. तर म्हणलं चला इकडे तिकडे फिरण्यापेक्षा चला जाऊया डायरेक्ट. तर आता ही ट्रिप कंप्लीट केल्यानंतर 1275 रुपयाचं काम होईल. पहिली ट्रिप 273, नंतर 166, आपण 50 रुपये एक्स्ट्रा घेतले म्हणजे मीटरनुसार. आणि नंतरची तिथनं 389 रुपये 12 किलोमीटर. आणि आत्ताचे आहे 11.5-12 किलोमीटरचे 397, समजा 400 रुपये. तर ही ट्रिप झाल्यानंतर आपलं 1275 रुपयाचं काम होते. आणि पुढची आहे वाकडपासनं, पण ती 4 वाजता का 5 काहीतरी असं टायमिंग आहे. तर बराच टायमिंग आहे. बहुतेक ती कॅन्सल करून इथले इथे एखादी लोकल मारल, समजा पडली एअरपोर्ट पासून जर, म्हणजे मग आपलं
1,500-1,600 वगैरे काम होईल. नंतर बघू, केलं तर ठीक, कारण आपल्याकडे गॅस नाहीये. आणि ठीक आहे, लवकर काम होते. थांबलो तर होईल, पण बघूया कशा आपल्याला ट्रिपा पडतात ते. सध्या आपण दुसरीकडे आपण फोकस केलाय, कारण शेअर मार्केट हे मेन माझ्यासाठी आहे. मी माझं बिझनेसचं लोन क्लिअर करण्यासाठी कॅब बिझनेसमध्ये आलो होतो आणि माझं लोन क्लिअर झाले बिझनेसचं. आणि आता मी पूर्ण अभ्यास चालू केला. जवळपास 3.5-4 वर्ष झाले मी स्टॉक मार्केटचं काम करतोय. आणि आता आपल्याला फुल टाईमला शिफ्ट व्हायचे, पण गॅप झालाय म्हणून मी थोडंसं एक क्लास लावला. गरज नव्हती पण लावला, म्हणलं थोडासा माइंडसेट आपला चेंज होईल आणि हळूहळू आपण ट्रेडिंगला चालू करतोय. तर आपल्या घरामध्ये वरती एक रूम आहे, तिथं आपला सेटअप आपण लावतोय आणि हळूहळू फुल टाईम ट्रेडिंगच्या हिशोबाने देईल. त्यासाठी माझे व्हिडिओ येत नाही आहेत सध्या रेग्युलर. ओला उबेरचे काम करतोय मी, पण व्हिडिओला थोडासा डिले होते. तर आपण बोथ करत राहू, ट्रेडिंग पण राहील सोबत आणि कॅबचा पण बिझनेस राहील. तर साईड बाय साईड आपण एक कोर्स लॉन्च करायचं पण चाललंय, पण ते थोडंसं थांबवेल मी आता. पहिले माझं सुरळीत करून घेईल, नंतर मी एका सर्टन लेवलला पोहोचल्यानंतर मी कोर्सचा विचार करेल. झालाय आपला ड्रॉप एअरमॉलच्या बाहेर थांबलोय आपण. तर 392 का 93 असं काहीतरी आपल्याला मिळालेत. आता इथनं 1 वाजली होती खराडी. 9 किलोमीटरचे 170 रुपये. तर ठीक आहे, बघूया, थोडंसं वाट बघू आणि आपल्याला कुठं ट्रिप पडते आपण बघूया. आता बघा हे तुम्हाला दिसते का बघ स्क्रीनवर. गॅस 2 काडी, पेट्रोल 2 काडी, 75 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि घड्याळ जे आहे ते टायमिंग थोडासा चेंज झालेला आहे माझा. इथं दाखवते 4:23, पण ऍक्च्युअल आहे ना, तर तुम्हाला दिसत असेल का नाही, 2:45 झालेले आहेत. तर ठीक आहे, बघूया आता इथनं आपण कुठं जातोय. एअरपोर्ट पासून आपल्याला ठिंगरेनगरची एक ट्रिप आली होती, 168 का काहीतरी होती. आणि ती सोडल्यानंतर आपण परत बाहेर आलो. तर तिथं ती दुर्गा माता मंदिर आहे, तर तिथं थांबलो. आणि एक ट्रिप आली आपल्याला मगरपट्ट्यापासून परत 9 किलोमीटरचे 300 रुपये, पण ती 5:15 होती. घेतली मी, थांबलो तिथं. रॅपिडोला आपल्याला एक ट्रिप आली 3.5 किलोमीटरचे 115 रुपये. इथं सिम्बॉयसिसच्या पुढच्या चौकामध्ये सोडायचं होतं तिथनच. तर ती आता कंप्लीट केली. तर अशा प्रकारे 1600-1650 काहीतरी अर्निंग झाले. तर ठीक आहे, लवकर झाला आपला अर्निंग. 3:45 झालेत. तर आता हळूहळू मी घरा साईडला निघतो, कारण आपल्याला झोपायचे. परत जाऊन पकडून चला अर्धा तास लागल. किती 3:45, 4:15, 4:30 लवकर जाईल मी आज घरी. आणि चहा वगैरे घेऊन मी झोपल 9 वाजेपर्यंत. नंतर आंघोळ वगैरे करून आपलं 10-10:30 निघायचं. तर ठीक आहे, थोडं लवकर काम झालं. आणखी 1-2 ट्रिपा करू शकलो असतो, पण आता गॅसच नाहीये आपल्याकडं. आणि सीएनजी जिथं इथं बघितला कोरेगाव पार्क मध्ये फुल रांग होती. हडपसरला पूर्ण रांगा होत्या. आपल्या आरटीओच्या इथला पंप बंद झाला. गेलो मी तिथं नंबरला आणि 12 वाजले, त्यांनी बंद केला. तर आज गॅस नसल्यामुळं आपल्याला थोडंसं काम उरकत घ्यावं लागलं. एखादी ट्रिप होऊ शकते बरं का. 2 गाड्या आहेत, पडली ऑन द वे. तर बघू, ऍप तर सगळे सुरू आहेत, पण नाही वाटत आहे, कारण रिझर्वेशन ट्रिपच झाले. आणि बाकी काय, आता एक आली होती फुरसुंगीची आली होती, 2 किलोमीटर पिकअप, 10 किलोमीटर ड्रॉप, 170 काहीतरी. तर उबेरचं काय रेट वाढत नाहीये. भारत टॅक्सी आपला कस्टमरला सांगतोय आम्ही. तर पडतात हळूहळू ट्रिपा. थोडंसं टाइम जाईल, पण आधीपेक्षा तरी बऱ्यापैकी आता ट्रिपा करतात लोक, आपले ड्रायव्हर व मित्र. तर ठीक आहे, हळूहळू सगळ्यांनी त्यामध्ये या होईल. तर बघूया आता इथनं आपण ट्रिप घेतोय का जातोय आपण तसंच. आता काहीतरी आली होती रॅपिडोला 15 किलोमीटर, पण ती रॅपिडो असे ना, क्लिक करायच्या आधीच पटकन जाती. तर ठीक आहे, भेटूया आपल्या आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये.